ध्यानमूलं गुरुर् पूजामूलं गुरुर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मोक्षमूलं गुरुर्कृपा. या पवित्र अधिक मासात आपण प्रातःकालीन सत्संग श्रवण करण्यासाठी गुरुमठात मानस पूजेच्या माध्यमातून जात आहोत. सद्गुरूच्या दर्शनासाठी, सद्गुरुनाथाच्या चरणाच्या पूजनासाठी आणि गुरु वाणी श्रवण करण्यासाठी आपल्याला मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण या ज्ञान पहाटेमध्ये, या गुरु पहाटेमध्ये अज्ञानाच्या अंधकारातून जागे झालेलो आहोत. स्नान, इष्टलिंग पूजेने देह पवित्र झाला आहे. शिवपाठाने वाणी पवित्र झाली आहे. गुरु मंत्राच्या जपाने मन पवित्र झाले आहे. असे काया वाचा मनाचे शुद्धीकरण करून आपण सर्वजण वीरमठ राजूर येथे परमपूज्य अप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच आपल्याला अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा, परम आनंदाचा अनुभव येत आहे. जी भूमी सद्गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींच्या पदस्पर्शाने पुनीत झाली, जी भूमी राष्ट्रसंत अप्पाजींच्या वास्तव्याने पावन झाली, अशी भूमी आम्हाला परम शांती प्रदान करत आहे. आम्ही मठात गेलेलो आहोत. मठातील नळाची तुट्टी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेला आहे. मठामध्ये विभूती ठेवलेली आहे. ती विभूती 3 बोटाला लावून इष्टलिंगाला अर्पित करून शिवाय नमा म्हणत कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाला नतमस्तक होऊन मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे. त्या बिल्व वृक्षाचं प्रत्येक बिल्वदळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही गुरुपूजनासाठी बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि आता आपण दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य आप्पा बसतात तेथे आलेलो आहोत. वर गेल्याबरोबर परमपूज्य माऊलीचं दिव्य दर्शन आम्हाला होत आहे. परमपूज्य आप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. आप्पांनी कपाळावर त्रिपुंड भस्म धारण केलेला आहे. भूमध्यात कुंकुम लावलेला आहे. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे श्रीचरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. चेहऱ्यावर अद्भुत आनंद आहे. परम प्रसन्नता आहे आणि स्मित व हास्य करत माऊली आपलं मठात स्वागत करत आहेत. आप्पाला पाहून आपलाही आनंद गगनात मावत नाही. आपण आप्पाच्या जवळ आलेलो आहोत. आप्पाच्या दंडात मनगटात बांधण्यासाठी
सुगंधित फुलाच्या छोट्या छोट्या माळा तयार केलेल्या आहेत. माळेमध्ये प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमः म्हणत फूल ओवलेलं आहे. फूल ओवणारा शिवरूप, फूल शिवरूप, दोरा शिवरूप आणि ज्यांच्यासाठी माळ ओवली ते अप्पाही शिवरूप, या भावातून अहंकार रहित होऊन पुष्पमाला तयार केलेल्या आहेत. ती पुष्पमाला अप्पाच्या दंडावर मनगटावर आम्ही बांधलेली आहे आणि पुष्पहार अप्पाच्या गळ्यात घालत आहोत आणि तोच हार अप्पा आशीर्वाद रूपानं परत आमच्या गळ्यात घालत आहेत. आता आपण गुरुचरणाच्या पूजनासाठी अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आपला डावा तळहात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. चरणाखाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. उजव्या हाताला पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. त्या कुंभावर उजवा हात ठेवून शिवाय नमः म्हणत पाणी अभिमंत्रित केलेलं आहे आणि आता आपण गुरुचरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. चरणाचा अभिषेक करून गुरुचरणीचं ते ज्ञान तीर्थ आपण घेत आहोत. गुरवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः. सर्वमंगलमांगल्यं सर्वपावनं सर्वसिद्धिकरपुषा शंभू पादांबुधारणं. सद्गुरुनाथाच्या तीर्थानं आमच्या शरीरातील सर्व रोग समूळ नष्ट झालेले आहेत. आमचं शरीर निरोगी कंचनकाया वज्रकाया झालेलं आहे. मन शुद्ध झालेलं आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे आणि अहंकार त्या ज्ञानतीर्थात डुबून गेलेला आहे. आता आपण अप्पाचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या वस्त्राने अलगद हळूवार पुसून घेत आहोत आणि पवित्र विभूती दोन्ही चरणाला शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून लावत आहोत. अप्पाच्या अंगठ्याला हळदी कुंकुम लावून पूजा करत आहोत आणि आपण तोडून आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून गुरुचरणावर अर्पण केलेले आहेत. परमपूज्य गुरु माऊलीची आरती केलेली आहे. माय माऊल्यांनी धोंड्याचा प्रसाद करून आणलेला आहे. ती प्रसादाच्या ताटाला अप्पा स्पर्श करून तो धोंड्याचा प्रसाद आपल्याला परत देत आहेत. आता आपण अप्पाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलेला आहे. आपलं सर्व अंग भूमीवर टेकलेलं आहे. मस्तक अप्पाच्या चरणावर आहे. अप्पाच्या अंगुठ्याचा स्पर्श आमच्या दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्राला होत आहे आणि त्या स्पर्शातून शक्तिपात होत आहे. अप्पाची दिव्य शक्ती, दिव्य ज्ञानधारा, प्रकाशधारा त्या अंगुठ्यातून आमच्या आज्ञाचक्रात प्रवेश करत आहे. सूर्य निघाल्याबरोबर विश्वातील कोना कोपऱ्यातील अंधकार दूर होऊन विश्व प्रकाशमय होते. तसं अप्पाच्या अंगुठ्यातून प्रवाहित होणारी ती ज्ञानधारा आमच्या देहात प्रवेश करत आहे आणि देहातील अज्ञानाचा अंधकार दूर होऊन देह प्रकाशमय झाला आहे. अद्भुत शक्तिपाताची त्या दिव्य स्पर्शाच्या अनुभूतीनं आमचं अज्ञान अंधकार निघून गेलेला आहे. आता आपण अप्पाच्या चरणाजवळ हात जोडून बसलेले आहोत. अप्पा मानवाचा महादेव करणार, जीवाचा शिव करणार, परम पावन ज्ञान असलेलं शिवयोग शास्त्र आपण आपल्या स्वानुभवातून धरातलावर आणलेला आहे. तो पावन ग्रंथ
आपल्या गुरुमुखातून आम्हाला समजून घ्यायचा आहे. आमच्यावर कृपा करा. अशी विनंती आपण सर्वांनी गुरु माऊलीला केलेली आहे. परमदयाळू गुरु माऊलीनी स्मित हास्य करत प्रसन्न वदनानं आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि आप्पा शिवयोगाचं रहस्य सांगत आहेत. आपण सर्वजण मनाचे कान करून आप्पाच्या चरणाजवळ बसून ऐकत आहोत. जसं उपनिषदातील गुरु आपल्या शिष्याला चरणाजवळ बसून आत्मतत्वाचा बोध करायचे, तेच भाग्य आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेलं आहे. गुरु माऊलीच्या चरणाजवळ बसून शिवयोगाचं रहस्य आपण श्रवण करत आहोत. माऊली सांगत आहेत, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोगशास्त्र या पावन ग्रंथाचं श्रवण करत आहोत. प्रस्तावनेतील आपण परशिव परब्रह्म आणि शिवतत्व या भागाचं आपण चिंतन करत आहोत. आपण उपनिषदातील शिवतत्व प्रतिपादन करणार यदा तमस्तन्न दिवान रात्रीन सन्न चासत शिव एव केवलम तदक्षरम तस्य वितुर्वरण्य प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुरा. हा आत्मबोध करणारा उपदेश आपण समजून घेतला आणि हा उपदेश समजलेला साधक शिवस्वरूप होतो. तो शिवाच्या वेगळा राहत नाही. शिव होऊन शिवाची पूजा करतो. शिवाभिदम परब्रह्म जगनिर्मातुमिच्छया स्वरूपामादते किंचित सुखस्फूर्ती विजृंभितम. हा सिद्धांत शिखामणी मधल्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत. शिवाभिदम म्हणजे शिव जसा शुद्ध आहे तसा आम्हीही शुद्ध आहोत. आमची ओढ शुद्धतेकडे आहे. शुद्ध शिव जसा पवित्र आहे तसा आमचा आत्माही पवित्र आहे. आत्मा आणि शिव वेगळे नाहीत, अभिन्न आहेत. शिव पावन आहे, आम्हीही पावन आहोत. शिव शांत स्वरूप आहे, आम्हीही शांत स्वरूप आहोत. शिव ज्ञान स्वरूप आहे, आम्हीही ज्ञान स्वरूप आहोत. शिव आनंद स्वरूप आहे, आम्हीही आनंद स्वरूप आहोत. शिव सुख स्वरूप आहे, आम्हीही सुख स्वरूप आहोत. शिव आणि आम्ही वेगळे नाही, ही शिवाभिदम हे पद आपल्याला सांगतं. पुढं परब्रह्म हे श्लोकातलं पद आम्हाला देश काल वस्तूच्या पलीकडे घेऊन जाणारं पद आहे. पर म्हणजे पलीकडलं, ब्रह्म म्हणजे आत्मा शिव. परशिव ब्रह्म चैतन्य तुझ रेखा ना नाम, तुझ रूप रेखा ना नाम, आम्ही भक्ती धरुनी ठेविले नाम. त्या ब्रह्माला, त्या शिवतत्वाला रूप नाही, रेखा नाही, नाम नाही. आपण भक्तीने त्याला शिव म्हणतो. कुणी राम म्हणत असेल, कुणी कृष्ण म्हणत असेल, कुणी अल्लाह म्हणत असेल,
कोणी येशू म्हणत असेल. एक सद विप्रा बहुदा वदंती. एक सत्य, त्या सत्याला अनेक नावानी ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे लोक संबोधतात. वास्तविक पाहता त्या परब्रह्माला नामही नाही, रूपही नाही, आकारही नाही. आपण व्यवहारामध्ये तांदळाला महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषेत तांदूळ म्हणतो. कन्नड भाषेत तांदळाला काय म्हणतात? कन्नड भाषेचे जाणकार आहात का कोणी? कन्नड भाषेत तांदळाला काय म्हणतात? जय गुरुदेव भाऊ. जय गुरुदेव. अक्की म्हणतात. काय म्हणतात? अक्की म्हणतात तांदूळाला. अक्की. आणि भाताला बाना. भाताला अन्न म्हणतात. अन्न म्हणतात. बर. इंग्रजी भाषेत तांदळाला काय म्हणतात? राईस. राईस. हिंदी भाषेत? चावल. तामिळमध्ये पोंगल. वास्तविक ही 4-5 नाव आपण उच्चारले. वस्तू एक का अनेक? वस्तू एक का अनेक? वस्तू एकच आहे, त्याला वेगवेगळ्या उपाधीमुळे वेगवेगळी नावे आली. वेगळे वेगळे नाव आले, भाषेनं त्याला नाव दिले गेले. तसं आमच्या हृदयातलं चैतन्य, त्याला कुणी शिव नाव ठेवलं असेल, कुणी राम ठेवलं असेल, कुणी कृष्ण ठेवलं असेल, कुणी अल्लाह ठेवला असेल, कुणी येशू म्हणत असेल, कुणी काही म्हणत असेल. जगामध्ये हजारो भाषा आहेत, हजारो उपासना पद्धती आहेत, पण सत्य किती आहेत? सत्य किती आहे? हे गुरुदेव एक आहे. सत्य एकच आहे. त्या सत्याला तुम्ही हजार नावानं संबोधा, सत्य एकच आहे. तो परब्रह्म, ते परब्रह्म, ते शिव तत्व. त्याला आम्ही शिव म्हणून नाम दिलेलं आहे. त्याला नाव आहे का? मुळात त्याला नाव आहे का? त्याचा कुणी पाळणा घातला आहे का? नाही. कारण ज्याचा जन्म होतो त्या देहाचं 12व्या दिवशी कोण नाव ठेवतं? कोण नाव ठेवतं व्यवहारात? आपण आत्या ठेवते. पाठीत बुक्की घालून आत्या नाव ठेवते. विसरू नको तुझं नाव हेच आहे. तर ज्या परब्रह्माचा, ज्या शिव तत्वाचा कधीही जन्मच झाला नाही, त्याचं नाव कुणी ठेवील का? त्याचं नाव ठेवलेलं असेल का? त्याचं मुळात नाव काही ठेवलेलं आहे का? नाही. त्याचं नाव काहीच नाही. म्हणून मन्मथ माऊली म्हणतात, तुझ रूप रेखा ना नाम, आम्ही भक्ती धरुनी ठेविले नाम. हे परब्रह्मा, हे आत्मस्वरूपा, हे चैतन्य स्वरूपा, तुला रूप नाही, रेखा नाही, नाम नाही, पण आम्ही आमची भक्ती धरून काहीतरी तुला हाक मारता यावं, काहीतरी तुझं नामचिंतन करता यावं, यासाठी आम्ही तुझं नाव ठेवलेलं आहे. परी भक्ता लागी आकारलासी. तू निर्गुण निराकार आहेस, पण तू भक्ताच्या भक्तीसाठी, भक्ताला ज्ञान देण्यासाठी, भक्ताला दर्शन देण्यासाठी, भक्ताची पूजा घेण्यासाठी तू आकार धरलेला आहेस. परी भक्ता लागी आकारलाशी, गुरुरूप होऊनी तारीशी भक्ताशी.
ते परब्रह्म सगुण साकार कुणाच्या रूपानं आलं? कुणाच्या रूपानं आलं साकार होऊन? गुरुदेवांनी. सद्गुरुनाथाच्या रूपानं ते परब्रह्म आलं आणि त्या परब्रह्मानं आम्ही कोण आहोत, विश्व काय आहे आणि जीव, जगत आणि ईश्वर या तीन गोष्टीमध्ये जग अडकलेलं आहे. मी कोण आहे, हे विश्व काय आहे, देव काय आहे, सर्व अध्यात्म शास्त्र या तीन प्रश्नाभोवती फिरत आणि या तीन प्रश्नाची उत्तर देण्यास कोण समर्थ आहे? जो परमात्मा परमेश्वर तोची जगत गुरु. जो परमात्मा परमेश्वर आहे, निर्गुण निराकार परमात्मा आहे, तोच सगुण साकार होतो आणि या तीन प्रश्नाची उकल करतो. अध्यात्मशास्त्रातले तीन प्रश्न कोणते आहेत? अध्यात्मशास्त्रातील तीन जीव प्रश्न जगत कोणते आणि आहेत? ब्रह्म. जीव, जगत आणि ईश्वर. जगत ब्रह्म ईश्वर. हा जीव कोण आहे, मी कोण आहे, हे जग कसं निर्माण झालं, या जगाचं काही कारण असेल का, याला चालवणारा कोणी ईश्वर असेल का, तो कसा असेल, याचा शोध घेणारं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. मग ते शास्त्र वाचूनही आम्हाला कळत नाही, त्यावेळेस तो निर्गुण निराकार परमात्मा सद्गुरूच्या रूपानं येतो. त्या परमात्म्याचं स्वरूप आपण पाहत आहोत. तो परमात्मा देशाच्या पलीकडं आहे, यावर आपण चर्चा केली होती. तो देशाच्या पलीकड आहे, देशाच्या मर्यादेच्या पलीकड कसा आहे, हे तुम्हाला आठवण आहे का? काल चर्चा झालेली, सांगता येईल का? परमात्मा देशाच्या मर्यादेच्या पलीकडचा आहे. आठवण आहे का? काल आपली चर्चा झालेली आहे की परमात्मा देशाच्या पलीकड असतो. देशाची मर्यादा त्याला बांधू शकत नाही. सांगता येईल? परमात्मा देश या मर्यादेच्या पलीकड आहे, हे आपणास सांगता येईल का? आपण म्हणतो मी या गावात आहे, त्या गावात नाही. कारण आपण स्वतःला देह समजल्यामुळे देशाच्या मर्यादेत आलो. लातूर मध्ये आहे, संभाजीनगर मध्ये नाही, मुंबईत नाही. असं आपण ज्यावेळेस स्वतःला देह समजतो, त्यावेळेस आपण देशाच्या मर्यादेमध्ये येतो. आणि ज्यावेळेस आपण स्वतः चैतन्य स्वरूप आहोत या अनुभूतीमध्ये असतो, त्यावेळेस ते चैतन्य पूर्ण विश्वामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, ही जाणीव, ही अनुभूती आपल्याला येते. त्यावेळेस आपली कोणती मर्यादा निघून जाते? कोणती मर्यादा आपली निघून जाते? आवाज येतोय? देश आणि काळ मर्यादा. देशाची मर्यादा निघून जाते आणि कालाची मर्यादा. कालाची मर्यादा देहाला का आत्म्याला? भूतकालामध्ये
बाल्य अवस्थेत तुम्ही होता का आत्मा होता? भूतकालामध्ये बाल्य अवस्थेत तुम्ही होता का आत्मा होता? कोण होतं भूतकाळामध्ये बाल्यावस्थेत? शरीर होतं. जय गुरुदेव. शरीर. शरीराला पाहणारा काळाच्या मर्यादेत नाही. शरीर उत्पन्न होण्यापूर्वीही तो होता. वर्तमान काळात शरीर तरुण असतानाही तो तरुण शरीराला पाहणारा द्रष्टा तसाच आहे आणि भविष्य काळात शरीर म्हातार होईल त्या म्हाताऱ्या शरीराला पाहणारा ही चैतन्य स्वरूप आत्मा हा कालाच्या पलीकडला आहे. म्हणून भगवान शिवाला त्या आत्मस्वरूपाला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? कालो के काल, महाकाल. महाकाल. आम्ही काय आहोत? महाकाल. आम्ही महाकाल आहोत. मृत्यू आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण आमचा जन्म झालेला नाही. जन्म झाला देहाचा, मृत्यू होईल देहाचा. आम्ही अखंड आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, नित्य, परिपूर्ण, सर्व करता, सर्व व्यापक, अखंड आनंद स्वरूप चैतन्य आहोत. आम्हाला देशाची मर्यादा येत नाही, काळाची मर्यादा येत नाही. आम्ही काळाचाही काळ हो येतो. कोणत्या अभंगात म्हणतात शिवदास माऊली? काळाचाही काळ हो येतो. पहिल्या अभंगात. म्हणता येईल आपल्याला? शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येणे. शिवाविना अन्य वेदशास्त्र पाठ व्यर्थ खटपट जाणावी ते. शिवनाम पाठ जया सर्व काळ, काळाचाही काळ होय तो. शिवदास म्हणे आसार संसार, शिवनाम सार तया माझे. जय गुरुदेव. शिवनाम पाठ जया सर्व काळ. कसं पाठ पाहिजे? पोपटासारखं का आचरणात व्यवहारात उतरलेलं पाहिजे? काळाचा काळ होण्यासाठी कसं शिवनाम पाठ पाहिजे आम्हाला? आचरणात आलं पाहिजे. आम्ही जो शिवपाठ करतो, माऊली 2 वेळेस म्हणतात, शिवपाठ करा, शिवपाठ करा. पहिलं पाठ हे पाठांतर करण्यासाठी आहे. 29 अभंग पाठांतर करण्यासाठी आहेत आणि दुसरं पाठ हे जीवनामध्ये उतरवण्यासाठी आहे. आम्ही दृष्टीनं जगाकडे पाहू त्यावेळेस आम्हाला शिव दिसला पाहिजे. आम्ही कुणाचीही शब्द ऐकू ती शिववाणी आहे असं वाटलं पाहिजे, अशी अनुभूती आली पाहिजे. मुखानं आम्ही जे जे बोलू ते शिवाची स्तुती झाली पाहिजे. आम्ही मुखानं जो जो ग्रहण करू तो प्रसाद शिव प्रसाद आहे ही अनुभूती आली पाहिजे. हातानं जे जे काम करू ते काम म्हणजे शिवाची पूजा आहे ही अनुभूती आली पाहिजे. आणि पाय जे रस्त्यानं चालतात ते भगवान शिवाची प्रदक्षिणा करत आहेत ही अनुभूती आल्यानंतर, या अनुभूतीत अखंड राहिल्यानंतर मी चैतन्य स्वरूप शिव आहे. जन्म मृत्यू हा देहाचा होणार आहे. मी या सर्वांचा केवळ साक्षी आहे. ही अनुभूती जेव्हा येते तेव्हा माऊली आपल्या अनुभवातून सांगतात, शिवनाम पाठ जया सर्व काळ. पुढं काय? जया सर्व काळ. पुढं काय महाराज? काळाचाही काळ होय तो. आपण शिवयोग शास्त्र कशासाठी श्रवण करत आहोत? काळाचाही काळ होण्यासाठी. जय गुरुदेव. काळाचाही काळ होण्यासाठी. आपल्याला सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल ती मृत्यूची भीती आहे. ती मृत्यूची भीती दूर करण्यासाठी गुरु माऊली
माऊलीची आपल्यावर विशेष कृपा आहे. लाखो भक्तांमधून काही मोजकेच भक्त माऊली आपल्या चरणाजवळ बसून घेत आहेत. ही शिवयोग शास्त्राची लिंक सर्व ग्रुपवर जाते. सर्व लोक पाहतात, पण सर्वाच्या भाग्यात आहे का हो माऊलीच्या चरणाजवळ बसून हा शिवयोग श्रवण करण्याचं? किती लोकांच्या भाग्यात आहे? कारण ज्यांचे अंतकरण परिशुद्ध झालेले आहेत, तेच त्याच अंतकरणात इथं येण्याची प्रेरणा मिळते आणि गुरुच्या चरणाजवळ जागा मिळते आणि त्या जागेवर बसून तो गुरुचा बोध श्रवण करतो. सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल तर मृत्यूची भीती आहे. आणि सर्व काही चुकेल, सर्व काही आमचं चुकेल, पण मृत्यू चुकेल का हो? मृत्यू चुकेल का? आमचा मृत्यू चुकेल चुकणार का? मृत्यू नाही चुकणार, नाही चुकणार मृत्यू. त्रिकालाबाधित सत्य आहे, जो उत्पन्न झाला आहे त्याचा नाश होणार, जो जन्मला आहे त्याचा मृत्यू होणार. मग हे शिवयोग शास्त्र आम्हाला सांगतं, तुम्ही जन्मणारे मरणारे नाहीत, तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, तुम्ही शिव स्वरूप आहात. या देहाचे तुम्ही साक्षी आहात. या देहाची परिवर्तनाचे, देहाचा बदल बघणारे तुम्ही अपरिवर्तनशील आहात. तुम्ही काय आहात? अपरिवर्तनशील आहात. तुम्ही जन्म मृत्यू रहित आहात. जन्म मृत्यूचे तुम्ही साक्षी आहात. जन्म तुमच्या शरीराचा झाला आहे आणि मृत्यू शरीराचा होणार आहे. हा गुरुबोध आहे. हा गुरुबोध आपल्याला श्रवण करायचा आहे, त्याचं मनन करायचं आहे, त्याचं निधिध्यासन करायचं आहे. मी शरीर नाही. जन्म मृत्यू हा शरीराचा आहे. मी या शरीराला प्रकाशित करणारं चैतन्य आहे. सुख दुःख मान अपमान हे मनाचे धर्म आहेत. मी मनाला प्रकाशित करणारं चैतन्य आहे. तर्क वितर्क हे बुद्धीचे धर्म आहेत. मी बुद्धीला प्रकाशित करणारं चैतन्य आहे. या सत्याचं श्रवण, याचं मनन, याचं निधिध्यासन, याचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही शिवनाम पाठ जया सर्व काळ. पुढं काय होईल आम्हाला? काय होऊ आम्ही? हा अभ्यास झाल्यानंतर आमची काय अवस्था होईल? काळाचाही काळ. उदास काळाचाही काळ. ज्यावेळेस आम्हाला हा अभ्यास होईल, फक्त बोलणं ऐकणं यानं होणार नाही. दिवसभर आम्हाला आपल्या स्वरूपाचं चिंतन करावं लागल. जे ऐकलं, श्रवण केलं त्याचं मनन करावं लागल, निधिध्यासन करावं लागल. आणि असा अभ्यास झाल्यानंतर आपण काळाचाही काळ होऊ. आणि याची आपल्याला अनुभूती येते. मोटरसायकल चालवायला शिकताना तुम्ही हँडलकडे बघता, त्या चाकाकडे बघता, किंवा कार चालवायला शिकताना त्या स्टीअरिंगकडे बघता, गिअरकडे बघता, रोडकडे बघता. पण अभ्यासानं तुम्ही एकदा चालवायला शिकलात, की मग तुम्हाला त्या हँडलकडे बघायचं, त्या स्टीअरिंगकडे बघायचं काही गरज नाही. तुम्ही बोलत बोलत, फोनवर बोलत तुम्ही गाडी चालवू शकता. हा व्यवहारातला अनुभव आहे का नाही आपल्याला? अभ्यास झाल्यानंतर हो आहे. देव दे. कसा
मी शिव आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी देहापेक्षा वेगळा आहे, मनापेक्षा वेगळा आहे, बुद्धीपेक्षा वेगळा आहे. मी जन्म मृत्यूच्या पलीकड असलेलं नित्य सत्य आहे. त्या गुरुबोधाचं आपण श्रवण केलं, दिवसभर त्याचं मनन केलं, निधिध्यासन केलं आणि आपण अखंड अभ्यासात जर राहिलो, तर कधी मरू, कधी मरू, पुढं काय? कधी देहा ते विसरू. संत म्हणतात कधी मरू, कधी मरू, कधी देहाते विसरू. मरण म्हणजे काय? देहाला विसरणं. मी देह आहे ही भावना आमची निघून गेली की खरा मृत्यू झाला. कशाचा मृत्यू झाला? भीतीचा मृत्यू झाला पाहिजे. कधी मरू, कधी देहाते विसरू. याच्यामध्ये संत कशाचा मृत्यू करतात? मरणाचा मृत्यू का भीतीचा मृत्यू? भीतीचा. देहाला मी देह आहे विसरलो की आमची भीती निघून गेली, मृत्यूची भीती निघून गेली. आम्हा मरणाचा उत्सव. संत म्हणतात आम्ही बालपणाकडे जसं कौतुकानं पाहिलं, तारुण्य जसं कौतुकानं पाहिलं, म्हातारपण जसं कौतुकानं पाहिलं, तसं आमचं मरण. आपुले मरण पाहिले मी डोळा. संत काय म्हणतात? आपुले मरण पाहिले मी डोळा. आमचं मरण आम्हाला कौतुकानं ते मरण बघायचं आहे. कारण ते आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित असतात. आमचं स्वरूप देशाच्या मर्यादेत बांधलेलं नाही, काळाच्या मर्यादेत बांधलेलं नाही. तिसरा कोणचा आहे? देश, काल आणि कोणता परिच्छेद आहे? परब्रह्माचा. देश, काल दोन पाहिला, पण तिसरा कोणता परिच्छेद आहे? तिसरा. तीन मर्यादेच्या पलीकड आहे परब्रह्म. देश, काल पाहिला, आपण तिसरा परिच्छेद कोणता सांगता येईल आपल्याला? ओम नमः शिवाय. परब्रह्म. परब्रह्माच चालू आहे आपलं. परब्रह्म देशाच्या मर्यादेच्या पलीकडे आहे, कालाच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. तिसरी मर्यादा कोणती? जय गुरुदेव. अनु. नाही. देश, देश काल, वस्तू. ज्ञानाच्या. वस्तू. नाही. जय गुरुदेव. वस्तू कोण सांगितलं? वस्तू बरोबर आहे. देश, काल आणि वस्तूच्या पलीकड असलेलं तत्व म्हणजे परब्रह्म. आपण कालपासून परब्रह्म या पदाचं चिंतन करत आहोत. वस्तू सोनच आहे. लोखंड आणि सोनं. लोखंडाच्या सापेक्ष सोनं ही दुसरी वस्तू आहे. वस्तूमध्ये भेद आहे. त्यानंतर मातीचा घडा आणि प्लॅस्टिकचा घडा, या दोन वस्तूमध्ये फरक आहे की नाही? मातीचा घडा वेगळा, प्लॅस्टिकचा घडा वेगळा, सोन्याचा दागिना वेगळा, चांदीचा दागिना वेगळा. दोन वस्तूमध्ये फरक आहे. का फरक आहे? सोनं एकटंच असतं, तर चांदी, लोखंड या वस्तू राहिल्या नसत्या. पण सोनं एकटं आहे का? सोनं एकटं आहे का? सोन्याची का किंमत आहे? सोन्याला किंमत का आहे? जय गुरुदेव. त्याला तापवलं तरी ते रंग बदलत नाही स्वतःचा, म्हणून.
चांदी आहे, दुसरे धातू आहेत. म्हणून ह्या धातूपेक्षा तो श्रेष्ठ. असा वस्तू-वस्तूमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व हा वस्तूचा भेद आहे. पण परब्रह्म एकटच आहे. त्याच्यासारखं दुसरं परब्रह्म आहे का? परब्रह्म एकटच आहे. त्या परब्रह्मासारखं दुसरं परब्रह्म आहे का? नाही. परब्रह्म तुम्ही पाहिलं आहे का? पाहता येत परब्रह्म नाही. तुम्ही पाहता येत नाही. मग मन्मथ स्वामी जे जे दिसे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाडे म्हणतात. ही खोटं आहे का वचन? तुम्ही पाहता येत नाही म्हणता. मन्मथ माऊली म्हणतात जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते भगवंत. मग तुमचं खरं का त्या मन्मथ माऊलीचं खरं? मन्मथ माऊलीचं खरं. मन्मथ माऊलीचं खरं तर कसं खरं? त्यांची दिव्य दृष्टी झालेली आहे ना त्याच्यानं. सर्व सजीवामध्ये त्याने चैतन्य स्वरूप परब्रह्म पाहिले. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला. शंकरची शंकर. कोणती दृष्टी सांगितली माऊलीनं? आम्हाला डोळे किती हो? डोळे किती? 2. 2 डोळे. शंकराला डोळे किती? 3. तो शंकर कोण? कोणाची कथा चालू आहे? आपलीच आहे. आपलीच आहे. मग 2 डोळे कसं म्हणलात तुम्ही? सामान्य विचारातून 2 डोळे, पण ज्ञानडोळा त्याने आम्हाला 3 डोळे आहेत. 2 हे विश्व पाहणारे डोळे आहेत. तिसरं आहे ज्ञान नेत्र. या ज्ञान नेत्रानं हे 2 डोळे विश्व पाहतात आणि ज्ञान नेत्र विश्वात्मा पाहतो. समजला फरक? आमचे चमड्याचे डोळे काय पाहतात? काय पाहतात चमड्याचे डोळे? विश्व पाहत. आणि ज्ञान नेत्र काय पाहतं? विश्वात्मा पाहतो. विश्वाचा आधार. आमचे चमड्याचे डोळे पाण्यावर उठलेले तरंग, बुडबुडे, फेस पाहतात. काय सुंदर लाट आहे, काय सुंदर बुडबुड आहे. असं त्या रूपाचं गुणगान करतात. पण ज्ञाननेत्र काय पाहतं त्या समुद्राकडे पाहताना? काय पाहतं? चैतन्य पाहतं. जय गुरुदेव. आपण समुद्राचं उदाहरण पाहत आहोत. समुद्राकडे पाहताना ज्ञाननेत्र काय पाहतं? पाणी चमड्याच्या डोळ्यानं पाणी गुरुदेव. पाहतं. पाणी केवळ पाणीच आहे. चमड्याचे डोळे म्हणतात किती सुंदर बुडबुडा आहे, किती सुंदर फेस आला आहे, किती सुंदर लाटा आहेत. पण ज्ञाननेत्र ज्यावेळेस त्या समुद्राच्या लाटा, बुडबुडा, फेस, तरंगाकडे पाहतं, अरे हे सगळं पाणीच आहे. पाण्याचाच बुडबुडा तयार झाला, पाण्याचाच तरंग तयार झाला, पाण्यापासूनच फेस तयार झाला, पाण्याच्याच लाटा तयार झाल्या
आणि कशावर स्थिर आहेत? कशावर स्थिर आहेत ते? कुणाच्या आधारानं स्थिर आहेत? कुणाच्या आधारावर स्थिर आहेत? फेस, तरंग, लाटा, बुडबुडे कुणाच्या आधारावर स्थिर आहेत? पाण्याच्याच पाण्याच्याच. आणि शेवटी कुठं जाणार आहेत ते? लाट विराली मध्येच एकरूप होणार आहेत पाण्यामध्येच. पाण्यामध्येच एकरूप होणार आहेत. ही आहे ज्ञानदृष्टी. मन्मथ माऊली ज्ञानदृष्टीकडनं विश्वाकडे पाहतात. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे विश्वरूप गाडे, शिवरूप गाडे. हे पाहताना वेगवेगळे शरीराचे आकार पाहतात का या शरीराच्या आकार ज्याच्या आधारानं जसे फेस, बुडबुडे, तरंग खळखळ करतात, हालचाल करतात, त्यावेळेस त्या ज्ञानदृष्टीने काय पाहत असतील मन्मथ माऊली? काय पाहत असतील? या विश्वातले वेगळे वेगळे प्राणी, आकार, काळा, गोरा, श्रीमंत, गरीब, 4 पायाचा प्राणी, 6 पायाचा प्राणी, सरपटणारा प्राणी, हिंस्त्र प्राणी, सगळे प्राणी ज्यावेळेस मन्मथ माऊली पाहतात त्यावेळेस काय पाहतात त्या प्राण्यामध्ये? काय पाहतात? आत्मचैतन्य. चैतन्य पाहतात. हे सर्व शरीराचा आधार. हे शरीर कशातून उत्पन्न झाले? त्या चैतन्य सागरातल्या लाटा, बुडबुडा, फेसा, तरंगाप्रमाणे हे शरीर उत्पन्न झाले. कशाच्या आधाराने हे शरीर हिंडतं फिरतं? कशाच्या आधाराने शरीर हिंडतं फिरतं? आमचं शरीर शिवाच्या आधाराने आत्मचैतन्याच्या आधारानं शरीराचा व्यवहार होतो. आत्म्याच्या सत्तेनं डोळे पाहतात, कान ऐकतात, जिव्हा रस घेते, बोलते, हात काम करतात, पाय चालतात, आपण खाल्लेलं अन्न जठर अग्नी पचवते, हृदयाचे ठोके आत्म्याच्या सत्तेनं चालतात, लिव्हरचं फंक्शन, किडनीचं फंक्शन, ब्रेनचं फंक्शन, सर्व देहातले फंक्शन कुणाच्या सत्तेनं चालतात? आत्म्याच्या सत्तेनं चालतात. आणि या विश्वाचा सर्व व्यवहार हे विश्व म्हणजे आत्मस्वरूपावरील तरंग बुडबुडे फेसाप्रमाणे त्या शिवतत्वातून उत्पन्न झालेलं आहे. त्या शिवतत्वावर स्थिर आहे. आणि तीही कशात समावणार आहे? कशात समावणार आहे? शिवतत्वामध्येच समावणार आहे. शिवतत्वामध्ये समावणार आहे. मग आपले चमड्याचे डोळे कार्य पाहतात आणि ज्ञानदृष्टी कारण पाहते. कार्याच्या मागचं कारण पाहते. मन्मथ माऊली आता विश्वाकडे कसं बघतात हे सांगता येईल तुम्हाला? कसं बघतात? सबराभरित अगोचर. समदृष्टीने पाहतात. समदृष्टीने पाहतात. फुलं जरी वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे असतील, तर त्या फुलामधला काय दिसतो माऊलीला? जय गुरुदेव. जे जे दिसे दृष्टी पुढे ते शिवरूप. त्या फुलामधला फुलाचा दोरा सुगंध. पाहतात माऊली. फुलामधला दोरा पाहतात. जी माळ ओवलेली आहे, फुलाची जी माळ ओवलेली आहे वेगवेगळ्या फुलाची, त्या माळेमधला दोरा पाहतात. त्या माळ हे कार्य आहे. त्याचं कारण काय आहे? माळ कशाच्या आधारानं तयार झाली? माळ कशाच्या आधारानं तयार झाली? जय गुरुदेव. माळ दोऱ्याच्या आधाराने तयार झाली.
मग मन्मथ माऊली ही वेगळे वेगळे शरीर पाहतात का त्या शरीरामधलं चैतन्य एकच आहे हे पाहतात? चैतन्य पाहतात. चैतन्य पाहतात. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. आणि आपण काय पाहतो जगाकडं? आपण कसं पाहतो जगाकडं? बहिरंग वृत्तीने पाहतो. आपण फक्त परमेश्वराचं कार्य पाहतो. या कार्यामागचं कारण पाहण्यासाठी आमच्याकडे कोणती दृष्टी आली पाहिजे? अंतर्दृष्टी आली पाहिजे. ज्ञानदृष्टी, ज्ञाननेत्र. आमच्याकडं ज्ञाननेत्र आलं पाहिजे. ते ज्ञाननेत्र उघडलं पाहिजे. ते ज्ञाननेत्र उघडण्यासाठी आमच्याकडे भांडवल काय पाहिजे? ज्ञाननेत्र. अं? नामस्मरण पाहिजे. नामस्मरण हे साधन झालं. पण ते ज्ञाननेत्र उघडण्यासाठी आमचं पात्र कसं शुद्ध, काय पाहिजे? अंतःकरण रूपी पात्र शुद्ध पाहिजे. आणि अंतःकरण रूपी पात्र शुद्ध असेल तर त्या पात्रामध्ये गुरु कृपा, गुरुची ज्ञानधारा, गुरुची प्रकाशधारा त्या पात्रामध्ये भरली जाते. आणि त्या गुरु कृपेनं आपलं कोणतं नेत्र उघडतं? सद्गुरू हं? ज्ञान ज्ञान ज्ञानाने नेत्र. ज्ञाननेत्र, तिसरा डोळा, जो या सगळ्या आकारामध्ये नाना वर्ण, नाना व्यक्ती, सर्व प्राणी मात्रामध्ये माझाच आत्मा आहे ही जाणीव, या जाणीवेत अखंड राहणं म्हणजे आपलं कोणतं नेत्र उघडलं? नेत्र ज्ञाननेत्र. कोणतं? ज्ञाननेत्र उघडलं. मन्मथ माऊलीचं ज्ञाननेत्र उघडलेलं होतं. म्हणून ते म्हणतात, जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. त्यांना गायीमध्ये काय दिसला? शिव दिसला. आणि त्या शिव तत्वाच्या प्रभावानं गाय माऊली जवळ येऊन बसली. त्यांना वाघामध्ये, त्या कपिलधारच्या जंगलामध्ये वाघ दिसला. वाघामध्ये त्यांना शिव दिसला. माझाच आत्मा आहे. त्या वाघालाही आपल्या देहभावाचा विसर पडला आणि वाघ गायीच्या बाजूला येऊन बसला. त्यांना सापामध्ये आपला आत्मा दिसला. तो साप माऊलीच्या जवळ येऊन बसला. त्यांना उंदरामध्ये आपला आत्मा दिसला. ते उंदीर सापाच्या जवळ येऊन बसला. गाय आणि वाघ एका जागी राहतील का हो? देहभावात असल्यावर? काय करील वाघ? शिकार करेल गाई, भक्ष्य खाऊन करेल. टाकील गायला. बरं झालं आलीस म्हणून. तू गोमाता आहेस असं वाघाला कळणार नाही. कारण त्याला फक्त त्याचं खाद्य सापडलं असं वाटेल. साप आल्यावर तू गणपतीचं वाहन आहेस, ये 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 म्हणील का साप उंदराला? सापाच्या पुढे जर उंदीर आला तर साप काय म्हणेल? त्या उंदराला खाऊन टाकेल. पण निर्वैर श्वापदे समदृष्टीने न्याहाळी. त्या शिव तत्वामध्ये, त्या अखंड आपल्या स्वरूपामध्ये माऊली ध्यानस्थ बसलेले असताना त्यांची वृत्ती सम झाली, त्यांची दृष्टी सम झाली. आणि त्या समदृष्टीच्या प्रभावानं वाघ ही आपल्या शिव स्वरूपात तल्लीन झाला. आपल्या चैतन्य स्वरूपात वैरभाव निघून गेला. जवळ गाय असली तरीही त्याला गाय आहे ही भान राहिलं नाही. सापाच्या जवळ उंदीर असला तरीही त्या उंदराला सापाचं भेव वाटलं नाही.
आणि गाईला वाघाचं भेव वाटलं नाही. ही किमिया संतामध्ये आहे, ही किमिया समदृष्टीमध्ये आहे, ही किमिया शिवदृष्टीमध्ये आहे. शिवदृष्टी हा ग्रंथ कोणी लिहिला? आठवण आहे का? शिवदृष्टी हा ग्रंथ कोणी लिहिला? काश्मीर शिवदर्शनाकडे वळा. शिवदृष्टी हा कोण लिहिला ग्रंथ? सांगता सोमया येईल? सोमयाप्पा सोमनाथ सोमानंद आचार्य सोमानंदनाथ यांनी शिवदृष्टी ग्रंथ लिहिला. त्या शिवदृष्टी ग्रंथाच्या पहिल्या श्लोकात आचार्य सोमानंदनाथ म्हणतात, चिदाकाशमय स्वांगे विश्वलेख्ये विधायिनी सर्व भूतोद्भव भुवे नमो विषम चक्षुषे. चैतन्य रूपी आकाशावर ह्या विश्व रूपी चित्राची निर्मिती झालेली आहे. ते विश्वरूपी चित्र सर्व प्राणी मात्राच्या रूपानं माझा आत्माच नटलेला आहे. आणि हे मी विषम चक्षु म्हणजे दोन चक्षु सम आहेत बाहेर बघणारे, तिसरं चक्षु म्हणजे ज्ञान नेत्र. त्या ज्ञान नेत्रानं मी पाहिलं, त्या ज्ञान नेत्राची मला जाणीव करून दिली. नमो विषम चक्षुषे. त्या ज्ञान नेत्राची जाणीव कुणी करून दिली की तूच विश्वरूपानं नटलेला आहेस? त्या जाणीव करून देणाऱ्या भगवंताला. तो भगवंत कोण? कोणी जाणीव करून दिली तुम्हाला? तुम्ही शिव आहात. गुरुने सद्गुरुनाथानी जी वस्तू अखंड मंडलाकार व्यापून असे चराचर, ते पद जो दाखवी मज निरंतर तया. काय पुढं? सद्गुरुशी नमो नमो. तया तया सद्गुरुशी नमो नमो. नमो नमो. तसं शिवदृष्टी प्राप्त झालेले आचार्य सोमानंदनाथ म्हणतात, चिदाकाशमय स्वांगे चैतन्य रूपी आकाशाच्या अंगावर विश्वलेखी विदायिनी विश्वाचे हे चित्र तयार झाले. ते चित्र काढणारा चित्रकार तोच, चित्रामध्ये रंग भरणारा रंग तोच, तो ब्रश तोच झाला आणि हे विश्वाचं सुंदर चित्र काढलं. सर्व भूतोत भव भुवे, सर्व प्राणी मात्राच्या रूपानं तोच चित्र झाला. आणि त्या चित्राची नमो विषम चक्षुषे, त्या विषम त्या चित्राला, त्या विश्वाला हा माझाच आत्मा आहे ही जाणीव मला त्या ज्ञानदृष्टीने मिळाली, विषम चक्षुने मिळाली. तो विषम चक्षुची दृष्टी देणारा आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. सकळ सिद्धांचा गुरु कोण आहे? तो आदिनाथ महादेव आहे. गुरु आणि महादेव वेगळे नाहीत. निराकार महादेवाचं स्वरूप म्हणजे सद्गुरुनाथ आहेत. ज्या सद्गुरुनाथानं अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर, ज्ञान चक्षु प्रकाशिला निरंतर, तया श्री गुरुशी नमो नमो. ज्ञान चक्षु आले का नाही परमरहस्यामध्ये? चक्षु म्हणजे काय? चक्षु म्हणजे काय? नेत्र. चक्षु म्हणजे डोळा. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर. कोणता चक्षु प्रकाशिला सद्गुरुनाथानं? सापडते का बघा? ज्ञानचक्षु. ज्ञानचक्षु सापडला. माऊलीला परमरहस्यात काय सांगायचं होतं ते सापडलं का?
तुमच्याकडे ज्ञानचक्षु आहे की नाही? जय गुरुदेव. सापडला आता. जय गुरुदेव. सापडला. पकडून ठेवा, कुठंच जाऊ देऊ नका त्या ज्ञानचक्षुला. तर वस्तू परिच्छेद म्हणजे ज्यावेळेस आम्ही ज्ञानचक्षुनं जगाकडे पाहू, तो परमात्मा एकटाच आहे. तो परमात्मा आमचा आत्मा आहे. त्याच्याशिवाय दुसरी वस्तू वेगळी नाही. जसं सोनं लोखंड आहे म्हणून सोन्याला किंमत आहे. कारण दोन वस्तू असल्यामुळं एक वस्तू श्रेष्ठ आहे आणि दुसरी कनिष्ठ आहे. तसं परमात्मा एकटाच असल्यामुळं त्याच्यामध्ये कोणता परिच्छेद नाही, कोणता भेद नाही. कोणता भेद नाही. वस्तू परिच्छेद नाही. ती वस्तू अखंड मंडलाकार. आमचा आत्मा एकच आहे. त्याच्यासारखा दुसरा आत्मा नाही. त्या परमात्म्यासारखा दुसरा परमात्मा नाही. म्हणून देश काल आणि वस्तूच्या तो पलीकडलं असलेलं परब्रह्म आहे. या परब्रह्म या शब्दाचं आपण चिंतन केलेलं आहे. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनिवी ओजा. श्री गुरु नागेशाशी. श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी शिवयोगी स्वामी महाराज की जय.